सोलापूर शहरातील नई जिंदगी भागातील शिवगंगानगर बनले आहे समस्येचं माहेरघर। एकीकडे महापालिकेत नगरांची समस्या, त्यावर समाधानकारक उपाय करण्यासाठी नगरसेवक नाही तर महापालिकेत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर संक्रांत लागली की काय, अशी गत सध्या शिवगंगानगर येथील दृश्य पाहून सहज वाटू लागले। नुकताच झालेल्या पावसानं तुंबलेलं पाणी, ना रस्ता ना रस्त्याची वाट, अशातच डासांचा पैदावास पाण्याच्या डबक्यात मोठ्या प्रमाणात होत असून महापालिका लक्ष देत नसल्याचं चिन्ह सहज दिसून येते। नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आलं असून त्रस्त नागरिक करायचे काय, कोण समस्यांवर उपाययोजना करणार, असा खडा सवाल करत आहेत। शिवगंगानगर भाग 3 आणि 4 च्या मधला रस्ता, इथं गटरीचं पाणी सारं घरांनी येत आहे। लोकाला डेंगू व्हायला, मलेरिया व्हायला, देवळात चाललंय पाणी। ते काय पुढार लोकांचा, कॉर्पोरेट लोकांचा काय संबंध नाही, ते म्हणतात आमचा काय संबंध नाही म्हणतात। टाकायला कसं येते आणि मत मागाय मात्र पहिल्यांदा येते। गौतम मच्छर झाले, चावा लागल्यात, रात्र दिवस ताप आले, ताप यायला, मच्छर व्हायला, डेंगूचे साथ चालू झाले इथं, तरी बी सरकार येत नाही इथं। साप बी आले घरात। आणि मोठमोठे साप आहे ते इथं, ती बघा जंगल आहे, दाखवर तिकडं, ते बघा ते जंगल, बघा जंगल, बघा ते जंगल। आधी माणसाला रोडली जाताना त्रास होतोय, माणसं यायला लागलेले, 2 जणांचे कंबर तुटले, हाडक तुटले, माणसं गाडीवर पडलेले आहेत खाली। पाण्याचे वाहत ते महानगरपालिका काय बघत नाही आणि प्रत्येकाने शासनाच्या दवाखान्याला सुद्धा गेलतो मलेरियाच्या, पण ते काय दखल घेतली नाही। पाण्यात टाकीपासून गेलो तिथं बी येतोच नाही। साप ती आले ती करायला ती आमच्या घरात आले ती काय करायचं। आज मलेरिया झालंय आणि डेंगू झालंय, आलेला पैसा दवाखान्याला चाललाय आणि आता मच्छर चालल्यामुळे गल्लीत एक मृत्यू झालाय। मग आता एक मृत्यू झाला बघा, येऊन बघा खोटं वाटलं।